हॅलो लवली यूट्यूबर्स. मी पूजा मास्टर कुकच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बाजारात भेटणारी चमचम जी आहे आपल्याला खायला सगळ्यांनाच खूप आवडते, पण ती घरात करायची म्हटलं की आपला जीव कासावीस होतो. आज आपण अशाच चमचमची एकदम परफेक्ट रेसिपी पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही चमचम किती परफेक्ट तयार झालेली आहे. हिलाच बंगाली मिठाई असं सुद्धा म्हणतात. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. अगदी 20 मिनिटामध्ये तयार होते आणि अगदी कमी मेहनतीमध्ये मी ही रेसिपी तयार केलेली आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर या ठिकाणी मी 1 लिटर एवढं म्हैशीचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही दूध कुठलंही वापरू शकता, फक्त फुल फॅट दूध या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. आता दूध जे आहे पूर्ण आपण कढईमध्ये ओतून घेणार आहोत आणि ओतून झाल्यानंतर हे दूध जे आहे अगदी लो फ्लेमवर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. दूध गरम न करता जर याच्यामध्ये तुम्ही व्हिनेगर घातलं तर त्याचे ज्यावेळेस तुम्ही रसगुल्ले तयार कराल आणि ते पाकात सोडाल त्यावेळेस ते पूर्ण फुटतील. त्यामुळे आधी आपण हे दूध जे आहे अगदी लो टेम्परेचरवर गरम करायला ठेवायचं आहे आणि एकदा जेव्हा दूध गरम होईल त्यावेळेसच पुढची प्रोसेस करायची आहे. तर या ठिकाणी एका वाटीमध्ये मी 2 चमचे एवढं व्हिनेगर घेतलेलं आहे. व्हिनेगर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस घ्यायचा आहे. व्हिनेगर डायरेक्ट न वापरता याच्यामध्ये साधारणपणे 3 ते 4 चमचे एवढं पाणी ओतायचं आहे. आता दुधाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उकळी आलेली आहे. या स्टेजला थोडंसं व्हिनेगर याच्यामध्ये घालायचं आहे. व्हिनेगर अचानक पूर्णपणे ओतायचं नाही आहे, नाहीतर दुधाला शॉक लागेल आणि दूध अचानक फाटायला सुरुवात होईल आणि ज्यावेळेस तुम्ही बंगाली मिठाई किंवा याचे रसगुल्ले तयार कराल ते व्यवस्थित होणार नाही. तर 2 ते 3 वेळा थोडंसं करत 2-2 मिनटाच्या गॅपने मी हे व्हिनेगर याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि गॅस जे आहे अगदी लो फ्लेमवर ठेवलेला आहे. हे दूध जे आहे फुटायला वेळ घेणार आहे. तुम्ही जर डायरेक्टली हे दूध फोडण्यासाठी जर गॅसची फ्लेम जी आहे ती हाय केली तर दुधाचं जे पनीर आहे ते सॉफ्ट होण्याऐवजी हार्ड होईल आणि आपली जी मिठाई आहे ती पण व्यवस्थित होणार नाही. आता एक पातेल्याला चाळणी लावून त्याच्यावर कॉटनचं या ठिकाणी गमजा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण दूध फुटल्यानंतर पूर्ण ओतून घ्यायचं आहे आणि त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. दुधाचं ज्यावेळेस पूर्ण पिवळं असं पाणी सुटतं त्याच वेळेस आपल्याला दूध उतरवून घ्यायचं आहे आणि हे जे पनीर आहे ते व्यवस्थित याच्यातून जेवढं मॉइश्चर निघेल, आरामात निघेल तेवढंच आपल्याला काढून घ्यायचं आहे. याला जास्त प्रेस करायचं नाही आहे, नाहीतर याच्यामधलं जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल आणि पनीर जे आहे व्यवस्थित होणार नाही. आता याच्यानंतर याच्यावर मी एक प्लेट ठेवलेली आहे आणि 1 वाटी पाणी ठेवलेलं आहे. जास्त जर वजन तुम्ही याच्यावर ठेवलं तेव्हासुद्धा पनीर जे आहे खूपच ड्राय होईल आणि याचे जेव्हा बॉल्स तुम्ही तयार कराल त्यावेळेस ते पाण्यामध्ये विरघळून जातील. तर 10 मिनिटच मी हे पनीर बाजूला ठेवलेलं होतं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हाताला अगदी व्यवस्थित असं मॉइश्चर लागत आहे. तर आता हे पनीर आपण एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पनीर तयार करताय 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, नाहीतर या पनीरमधलं पूर्ण मॉइश्चर जे आहे निघून जाईल आणि पनीर अगदीच ड्राय होईल आणि त्याचे ज्यावेळेस तुम्ही बॉल्स करून पाण्यामध्ये सोडताल त्यावेळेस ते पूर्णपणे फुटून जातील. आता हाताच्या मागच्या या एरियाने आपण अशा पद्धतीने या पनीरला थोडंसं करत तिंबून घ्यायचं आहे आणि जेणेकरून याच्यामधले जे लम्स आहेत ते पूर्णपणे फुटले जातील. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी ॲट अ टाईम जास्त पनीर घेत नाही आहे. थोडंसंच एरिया याचा घेऊन मी त्याला हाताने स्मॅश करून घेते आहे, जेणेकरून याचा पूर्ण गोळा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस रिपीट करायची आहे. साधारणपणे 5 ते 6 वेळा तिंबल्यानंतरच याचा व्यवस्थित असा गोळा तयार झालेला आहे. आता ज्यावेळेस याचा गोळा तयार झाला आहे त्यावेळेस ज्या पण साईजची तुम्हाला मिठाई हवी आहे त्या साईजचे तुम्ही गोळे तयार करायचे आहेत आणि अगदी हलक्या हाताने त्याच्या गोळा तयार करून ज्या पण शेपच्या तुम्हाला मिठाई हव्या असतील त्या शेपमध्ये तुम्ही याला कन्वर्ट करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हाताने बडवत अगदी हलक्या हाताने याला असा शेप दिलेला आहे आणि सर्व मिठाई मी अशाच थोड्याशा गोल करून त्याला लांब असा शेप दिलेला आहे. आता त्याच्यानंतर या ठिकाणी मिठाईला आपण झाकून ठेवायचं आहे आणि या ठिकाणी मी याच्यासाठी पाक तयार करते आहे. तर 2 वाटी आपल्याला साखर आणि 3 वाटी पाणी वापरायचं आहे आणि
जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत हाय फ्लेम ठेवलेली आहे आणि उकळी फुटल्याबरोबर लगेच हाय फ्लेमवर ही सर्व मिठाई याच्यामध्ये आपण हळूहळू करत सोडायची आहे आणि 2 मिनिटासाठी आपण ओपन ठेवूनच ही मिठाई व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आणि 2 मिनिटानंतरच याला टोपण लावायचं आहे। तर आता 1 मिनिटानंतर ही सर्व जी मिठाई आहे ती थोडीशी फुगलेली आहे। तर आता चमच्याच्या मदतीने याला आपण परतून घ्यायचं आहे। दुसऱ्या साईडनी पण ही मिठाई आणखीन 1 मिनिटासाठी व्यवस्थित आपण शिजू देणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मिठाई किती परफेक्ट तयार झालेली आहे, एकही गोळा याच्यातला फुटत नाही आहे। आता 2 मिनिटानंतर टोपण लावून चांगलं 10 मिनिटासाठी मी ही मिठाई शिजवून घेतलेली आहे, जेणेकरून मिठाई जी आहे पूर्ण पाक ॲब्सॉर्ब करेल आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून ही सर्व मिठाई व्यवस्थित नितरवून याचा एक्सेस जो पाक आहे तो काढून आपण एका ताटामध्ये साईडला घेणार आहोत आणि याला थोडंसं थंड होऊ देणार आहोत। आता याच्यामध्ये भरायचं बॅटर तयार करायचं आहे। या ठिकाणी मी मिल्क पावडर घेतलेला आहे आणि 2 चमचे मिल्क पावडर आपण या ठिकाणी वापरणार आहोत आणि 2 चमचे मिल्क पावडर नंतर या ठिकाणी कंडेन्स्ड मिल्क या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि फ्रेश क्रीम घेतलेली आहे। तर आता 2 चमचे एवढंच कंडेन्स्ड मिल्क याच्यामध्ये मी वापरत आहे आणि त्याच्यानंतर साधारणपणे अर्धा कप एवढं क्रीम घेतलेलं आहे। क्रीम अगदी ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दूध किंवा त्याच्याऐवजी पाणीसुद्धा डायरेक्टली वापरू शकता। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर या ठिकाणी मी पायनॅपल फ्लेवर घेतलेला आहे। फ्लेवरसुद्धा तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही वापरू शकता। आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपण या ठिकाणी पायपिंग बॅगचा वापर करणार आहोत। तर हे पहा, अशा पद्धतीचं बॅटर तयार झालेलं आहे। एका ग्लासमध्ये मी पायपिंग बॅग घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण बॅटर जे आहे ते ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला जर ह्याच्यामधलं सारण असं आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्टली खव्यामध्ये हे जिन्नस घालून सुद्धा त्या पद्धतीने सुद्धा त्याच्यामध्ये फिलिंग भरू शकता। तर या ठिकाणी मी थोडंसं मेल्टेड बॅटर वापरलेलं आहे। आता याच्यानंतर मिठाई अगदी थंड झालेली आहे। तुम्हाला जशा पण मिठाई आवडत असेल तशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये फिलिंग भरू शकता। तर मी 4 रोल जे आहेत ते अशा पद्धतीने मिडलमध्ये कापून त्याच्यामध्ये ही फिलिंग भरलेली आहे आणि 4 रोल जे आहे असं पूर्णपणे कापून याच्यामध्ये ही फिलिंग भरलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी मिठाई आहे ती किती स्पॉन्जी झालेली आहे आणि किती परफेक्ट याला लुक आलेला आहे। याला थोडंसं मी ड्रायफ्रूट्सनी सजवलेलं आहे, त्याबरोबरच सिल्वर पेपर आणि या ठिकाणी केसरचा कलर वापरलेला आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये सांगायला, लाईक आणि शेअर करायला विसरू नका।